तू दुबईमध्ये कुठे राहतेस, दुबईमध्ये कोणता जॉब करते, तुला पगार किती आहे, तुझं डेली रुटीन दाखव, असे बरेचसे प्रश्न मला सध्या विचारले जात आहेत. तर चला दाखवते. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या जॉबसाठी मी असते अबुधाबीमध्ये आणि आपण घेतले 100 डेजचं चॅलेंज की आपण 100 दिवस सातत्याने व्हिडिओ टाकणार आहे. तर मी अबुधाबी मेन सिटीमध्येच राहायला आहे आणि इकडेच मी एका हेल्थ केअर कंपनीसोबत ॲज अ नर्स म्हणून मी काम करते. माझं डेली रुटीन मला दाखवायला आवडलं असतं, पण टोटली बोरिंग आहे, काहीच बघण्यासारखं नाही आहे. कारण 24 तासाचा एक दिवस, त्यातले माझे 12 तास असेच ड्युटीमध्ये जातात, नाईट शिफ्ट. 2 तास माझे ट्रॅव्हलिंगमध्ये जातात, राहिले फक्त 10 तास. अगोदर ज्यावेळी मी यायची इथे राहायला आले त्यावेळी मी एका फ्रेंडच्याच बेड स्पेसमध्ये राहायचे. तिथं मला विथ जेवण होतं त्यामुळे जेवण करायची वेळ कधी पडली नव्हती. अगदीच सुट्टी असेल तर मी अमावास्या पौर्णिमेला जेवणाला मदत करायची, अदरवाईज नाही. आत्ता काही दिवसापूर्वी मी फक्त शिफ्ट झाले, त्यामुळे फक्त इथे मला आता जेवण बनवावं लागतं आहे. बाकी माझे 7 तास माझे झोपण्यातच जातात आणि परत संध्याकाळी उठायचं, फ्रेश व्हायचं, ड्युटीला जायचं. काही लोक विचारतात तुला पगार किती, तर असा पगार वगैरे विचारायचा नसतो आणि आपला स्वतःचा पण सांगायचा नसतो. आणि मी खरंच मनापासून सांगेन की अजिबात कोणाला पगार वगैरे सांगू नका. नजर लागते, लोकांचे डोळे फुटतात, लोकांका पैसे दिसतात पण मागचे कष्ट नाही दिसत. त्याच्यामुळे अजिबात लोकांना सांगू वगैरे नका. अगदीच सांगायची वेळ आली तर 500-1000 रुपयाने नाही, 5-10 हजार रुपयाने पगार कमी सांगा, पण अजिबात कोणाला ना खऱ्या गोष्टी कोणाला काही दाखवूच नका. इकडची लाईफ तशी चांगली आहे, पण विदाऊट फॅमिली खरंच खूप बोरिंग लाईफ आहे. मी खूप फॅमिलीला इथं मिस करते. बाकी सगळं ओके आहे.